नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास 30 ऑक्टोबर भागामध्ये जयंतच्या घरी संतोष चांगलीच मजा घेत असतो। त्यावेळेस जयंत मात्र खूप दुःखात असतो। तो आता जानूची एक एक गोष्ट घेतो आणि त्याच्यासोबत त्याच्या आठवणी जोडलेल्या असतात। त्याचाच फायदा घेऊन संतोष घरामध्ये मोकाट फिरत असतो। आता जयंतच्या घरामध्ये खूप गुपित गोष्टी असतात। इकडे विश्वाच्या वडिलांना फोन येतो, पण गाडीत काय आवाज येत नाही। आता रेंज नसल्यामुळे ते खाली उतरतात। खरं तर जानू वाटच बघत असते, कधी गाडी थांबणार आणि ती कधी उतरेल। आणि त्यात नेमके विश्वाचे वडील खाली उतरतात आणि बाजूला जाऊन फोनवर बोलत असतात। त्याचा फायदा घेऊन जानू पळ काढणार, तेवढे तिला गाडी दिसते। इकडे सिद्धू लक्ष्मीला समजावतो आणि जीव घालतो। हे बघून श्रीनिवासच्या डोळ्यात पाणी येतं। तो आता सिद्धूकडं कौतुकाने बघत असतो। आता सिद्धू निरोप घेतो आणि घरी जातो। भावनाला दुःखी बघून त्याला खूप वाईट वाटतं। भावना म्हणते, मला काय करावं ना तेच कळत नाहीये। माझ्याच्यानी आईची अवस्थाच बघवत नाही। अहो, आनंदीला साधी ठेच लागली ना तरी माझ्या डोळ्यात पाणी येतं। आणि इकडे आईची लाडकी जानू तिला कायमची सोडून गेली। आईला काय वाटत असेल, तिला किती दुःख होत असेल। सिद्धू म्हणतो, भावना तू काळजी करू नको, सगळं ठीक होणार। खरं तर काकूंची अवस्था मला पण बघवत नाही। जानू म्हणते, सिद्धिराज मी काय करू। आता सिद्धू भावनाला समजावत असतो, पण चांगली वाटणारी रेणुका मात्र वेगळाच खेळ खेळत असते। ती सिद्धूसमोर चांगुलपणा दाखवते, पण आनंदीला मात्र नकळत त्रास देत असते। आता आनंदी किंचाळते, भावना पळतच जाते आणि म्हणते, आनंदी काय झालं तुम्हाला। आनंदी म्हणते, भावनाई इथं कोणीतरी होतं। भावना म्हणते, आनंदी इथे कुणीच नव्हतं, तुम्हाला भास होत असेल। पण सिद्धूला मात्र संशय येतो। तो मनात म्हणतो, आनंदी म्हणते म्हणजे नक्कीच काहीतरी असणार। आनंदीला घाबरवण्यासाठी ही आजी तर करत नसेल। इकडे आता सुपर्णा आणि रवी पुन्हा पोलीस स्टेशनला येतात। सुपर्णा म्हणते, इन्स्पेक्टर मला त्या ड्रायव्हरला भेटायचे। आता बँकी बघतो भेटण्यासाठी कोण आलंय। आता ॲक्सिडेंटपासनं जानू विश्वाच्या वडिलांना वाचवते आणि त्यामुळे ते तिला घरी घेऊन जातात। आता जानूचं घरात पाऊल पडताच न बघताच विश्वाला जाणीव होते। विश्वाचे वडील विश्वाच्या आईला सांगत असतात, आज तनुजा देवासारखी धावून आली, नाहीतर आमचं काय झालं असतं काय माहिती। ते सांगतात, आजपासून तनुजा आपल्याकडेच राहणार, जा तिला तिची खोली दाखवा। विश्वाची आई म्हणते, हो, आणि म्हणते, तनुजा चल। तिला ती आत घेऊन जाते आणि विश्वा बाहेर पळत येतो। तो इकडे तिकडे जानूला शोधत असतो, पण त्याला मात्र जानू कुठेही दिसत नाही। आता तो सैरभैर होऊन सगळ्या घरात शोधायला लागतो। आता बघूया तनुजा म्हणून आलेली जानू विश्वाला तरी ओळख देते की नाही। तुम्हाला काय वाटतं, तिने विश्वाला सगळं सत्य सांगायला हवं का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।